श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. संक्रांत आणि किंक्रांत यात फरक काय जाणून घ्या. संक्रांत हा सण आहे तर किंक्रांत हा विजय उत्सव आहे कुणाचा? पौष मासात मकर संक्रांती वगळता अन्य मोठे सण नसल्यामुळे या मासाला भाकड मास असे म्हणतात. तसेच या मासाचे नक्षत्र पुष्य आणि त्याचा स्वामी गुरु हा विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या मासात शुभ कार्य केली जात नाहीत. तसे अजूनही या मासातील पहिले दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. ते 3 दिवस म्हणजे भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत. दक्षिणेत हे 3 दिवस सणासारखे साजरे केले जातात. तामिळनाडूमध्ये त्याला भोगी किंवा पोंगळ असे म्हणतात. त्या दिवशी इंद्रपूजा आणि आप्तेष्टांना गोडाचे जेवण दिले जाते. अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ती उतू जाऊ देतात. सूर्याला तसेच गणपती बाप्पांना खिरीचा नैवेद्य दाखवतात. तसेच गाईला खीर खाऊ घालतात. महाराष्ट्रात तिळगुळाला जसे महत्त्व आहे तसे दक्षिणेत खिरीला महत्त्व आहे. आपण किंक्रांत साजरी करतो तर दक्षिणेत मुट्टू पोंगल नावाने हा सण साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रात हे 3 दिवस कशा प्रकारे साजरे केले जातात. भोगी. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. संबंध भारतात भोगी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस. या दिवशी अभ्यंग स्नान करून देवाला सर्व भाज्यांची एकत्रित केलेली भोगीची भाजी, तीळ घातलेली बाजरीची भाकरी, खिचडी, लोणी असा नैवेद्य दाखवला जातो आणि सर्वांनी मिळून स्नेहभोजन केले जाते. या सणासाठी मुलीला माहेरी बोलावून तिचे दुसऱ्या दिवशी हलव्याचे दागिने घालून गोड कौतुक केले जाते. तसेच तान्ह्या बाळाचे बोरणान केले जाते. मकर संक्रांती एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत ज्या काळात प्रवेश करतो त्या प्रवेश कालाला संक्रांती म्हणतात. हा संक्रांती काळ सूक्ष्म असल्यामुळे त्या काळात धार्मिक व्रत विधी करण्यासाठी पुण्यकाळ म्हटलं आहे. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यालाच उत्तरायण असेही म्हणतात. थंडीचे दिवस असल्याने या सणाला तिळगुळाला प्राधान्य दिले जाते. तसेच आपापसातले मतभेद विसरून तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असा संदेशही दिला जातो. या काळात सूर्यस्नान घडावे अशा बेताने पतंग उडवण्याचा कार्यक्रमही आखला जातो. गुजरातमध्ये पतंगाच्या चढाओढीबरोबर उधियू पार्टी रंगते. किंक्रांत. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात. या दिवशी देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस आनंद उत्सवासारखा साजरा केला जातो. तसे असले तरी देखील कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केली जात नाही. तसेच काही ठिकाणी प्रवास देखील टाळला जातो. या दिवशी देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. असे हे 3 दिवस पौष मासाची गोड सुरुवात करून देतात. या मासात आणखीही व्रत वैकल्य केली जातात जी अलीकडच्या काळात लोकांना विशेष माहिती नाहीत. त्याची माहिती वेळोवेळी करून घेऊया. तुर्तास एवढेच. तसेच भोगीच्या दिवशी काप करावे. 1. भोगीच्या दिवशी पुरुष रेजिया लहान मुले सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजे. म्हणजेच आपले वर्षभराची सर्व पिढा निघून जाते. पूर्वीचे लोक म्हणायचे की 2. परातील सगळ्यांनीच पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून स्नान करावे. जर आजारी व्यक्तीने अशा पद्धतीने स्नान केले तर त्याच्या तब्येतीत देखील सुधारणा होते. भोगीच्या दिवशी काप करावे. 3. भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवश्यक बनवावी. तरो बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी खावी. देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा. जो खाईल भोगी तो राहील निरोगी आणि न खाई भोगी तो सदा रोगी. याचा अर्थ असा की भोगीच्या दिवशी भाजी भाकरी खावी. भोगीच्या दिवशी काय करावे? 4. जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस योग्य आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाण्यात तीळ मिसळून अर्पण करा. जल अर्पण करताना ओम पितृदेवो भव गाम
हा मंत्राचा जप करावा. पितृदोष कमी करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. संक्रांती देवी आणि संकासूर. या दिवशी संक्रांती देवीने संकासुराच्या नावाचा राक्षसाचा वध केला आणि जनतेला त्याच्या त्रासातून मुक्त केले, म्हणून हा दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा होतो. दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्याने त्याला किंक्रात असे म्हणतात. सूर्य आणि शनिदेव. मकर संक्रांतीला सूर्यदेव त्यांच्या मुलाला शनिदेवाला भेटायला त्यांच्या घरी मकर राशीत जातात असे मानले जाते. त्यामुळे हा दिवस शुभ मानला जातो. शनिदेवाने केलेल्या पूजेने सूर्यदेव प्रसन्न झाले आणि तेव्हापासून तिळगुळाचे लाडू खाण्याची प्रथा सुरू झाली असेही म्हटले जात आहे. गंगा आणि कपिल मुनी. असेही मानले जाते की याच दिवशी गंगेने राजा सगरच्या 60,000 पुत्रांना तारण देण्यासाठी कपिल मुनींच्या आश्रमातून समुद्रात प्रवेश केला. सणाचे स्वरूप. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो याला संक्रांती म्हणतात. यामुळे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते, जो शुभकाल मानला जातो. तिळगुळाचे लाडू खाणे, वाण देणे, दानधर्म करणे हे या सणाचे मुख्य भाग आहेत, ज्यात तिळगुळ घ्या, गोड बोला या संदेशातून सौख्य आणि सौहार्द्य जपला जातो. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं संक्रांत आणि किंक्रात यात फरक काय आहे. ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला.